मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी डोक्यावर भगवा गमछा बांधला आणि आंदोलनाची घोषणा करत सरकारला थेट इशारा दिलाय। रखरखत्या उन्हात उघड्या मैदानात बाज टाकून ते उपोषणाला बसलेले पाहायला मिळते। त्या दृश्याने अनेकांच्या भावना आता तीव्र झाल्यात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून अनेकदा आश्वासनं देण्यात आली, बैठका झाल्या, चर्चाही झाल्या, पण अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, अशी नाराजी जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे। याच नाराजीतून त्यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उचललंय। अंतरवाली सराटीमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमू लागलेत। घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि मोठी गर्दी अशा वातावरणात आंदोलनाला सुरुवात झाली आहे। सरकारने आता शब्द नको निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। आता सरकार यावर काय निर्णय घेणार, चर्चा होणार की तोडगा निघणार, याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। बाकी तुम्हाला काय वाटतं कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। स्वतः दादा या ठिकाणी